नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोत आरटी अंतर्गत मोफत पहिली ते 10वी पर्यंत जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये जे प्रवेश घ्यायचा आहे त्याचे ऍडमिशन स्टार्ट झालेत का, आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली, म्हणजे आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी कागदपत्रे काढून ठेवलं सोयीस्कर होईल. तर या सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सर्वप्रथम आपण आता आपल्या मुद्द्याकडे वळूयात. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम आपण याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये आपण ऍडमिशन सुरू झालेत का आणि ते कधी होणार आहेत याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, 2025 आणि 26 साठी याच्यासाठी गव्हर्नमेंटनं जे कागदपत्र आपल्याला सुचवले आहेत ते कुठले ते पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी आपण आपली जी कास्ट आहे, जर वंचित गटात असतो, ज्याच्या वंचित गटामध्ये अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीमध्ये ब क ड, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी यापैकी जर कुठलं आपलं कास्ट असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपलं कास्ट सर्टिफिकेट आणि आपल्या कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचे. आपलं म्हणजे कुणाचं, तर पालकाचं कास्ट सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कास्टमध्ये बसताल. याच्या व्यतिरिक्त जर कुणी बालक अपंग असतील तर त्याचं प्रमाणपत्र त्यांना काढून घ्यायचं, किंवा कोविड प्रभावित असतील त्याचं पण कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्याचे आई वडील त्याच्यामध्ये एक्सपायर झाले आहेत, वारलेले आहेत, त्याचं प्रमाणपत्र असेल तर ते काढून घ्यायचं, किंवा जे अनाथ बालक आहेत त्याच्यासाठी अनाथ बालकाचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं. आता जर आपण कास्टचा विचार केला तर कास्ट ज्यांची आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. फक्त त्यांना तहसीलदार किंवा उपजिल्हा अधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांना दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची किंवा कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. आता जे आपण सांगितल्याप्रमाणे जे काही अपंग व्यक्ती असतील किंवा अपंग मुले असतील त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र 40% जास्त असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर कुणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये अर्ज करत असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये, तर त्याला त्याचं सॅलरी स्लिप किंवा एम्प्लॉयर दाखला किंवा तहसीलदार यांना दिलेलं आर्थिक दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त कोणी घटस्फोटित महिला पालक असेल तर त्यांना त्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं. किंवा याच्या व्यतिरिक्त आता जो आपला पाल्य आहे ज्याचं ऍडमिशन घ्यायचं आहे तो त्याचं आधार कार्ड असणे गरजेचं आहे. किंवा आपण त्याचं जर आधार कार्ड काढण्यासाठी प्रक्रिया केली असेल आणि त्याची पावती जरी आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती चालते, परंतु ऍडमिशनच्या वेळी आपल्याला आधार कार्डच लागते. याबरोबर जन्माचा दाखला. आता पाल्याचा आपल्या जन्माचा दाखला लागतो. जन्माचा दाखला म्हणजे ग्रामपंचायत किंवा तुम्ही राहत असलेल्या नगरपालिका किंवा महानगरपालिका या एरियामधून जो प्रमाणपत्र जन्माचं बर्थ सर्टिफिकेट म्हणून तो मिळतं तो काढून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं, रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा. रहिवासाचा आणि वास्तव्याच्या पुराव्यामध्ये यांना काही कागदपत्र मेन्शन केले आहेत, जशामध्ये आपण राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, पीटीआर, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक हे सुद्धा आपण देऊ शकतो, किंवा आधार, मतदान, पासपोर्ट यापैकी कुठलेही कागदपत्र देऊ शकतो. आणि हे जर कागद तुमच्याकडे नसतील तर काय करायचे, आपल्याला भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकाकरिता भाडे करारनामा करायचा. आता लक्ष घ्या की भाडे करारनामा आजपर्यंत कसा होत होता की बॉन्डवर केला जायचा, तर हा भाडे करारनामा तुम्हाला या ऍडमिशनसाठी पात्र ठरणार नाही. तर मग तुम्हाला भाडे करारनामा कुणाकडून करायचा आहे, दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणीकृत असावा. आता दुय्यम निबंधक कार्यालय जे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचं, जिल्ह्याच्या ठिकाणचं किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या ठिकाणचं असेल, तिथे जाऊन 11 महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी असलेला हा भाडे करारनामा तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या पाल्याचं ऍडमिशन होऊ शकतं. त्याला आपण रजिस्टर्ड रेंट ऍग्रीमेंट असं म्हणतो, ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण कागदपत्राची सविस्तर चर्चा केलेलीच आहे. आता आपला मुद्दा आहे की ऍडमिशन 2025-26 साठी सुरू झालेत का. तर आपण सर्वप्रथम student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आलो. इथं कसं यायचंय, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, लिंकला क्लिक करा, डायरेक्टली या तुम्ही साईटवरती येता. आणि याच्यामध्ये पहा आरटी 25% ऍडमिशन पोर्टल. याच्यामध्ये 2025-26 च्या अकॅडमिक इयर साठी
इथं दिलंय, एक नोट दिली, वाचूयात सर्वप्रथम. सन 2025-26 या वर्षाकरिता आरटी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आरटी प्रवेश पात्र शाळेचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरू होत आहे. म्हणजे 18 डिसेंबर पासून शाळेचे व्हेरिफिकेशन सुरू झालेत. आता याच्यामध्ये प्रक्रिया कशी असते, सर्वप्रथम ज्या शाळा या योजनेअंतर्गत त्या शाळेला वाटतं की पार्टिसिपेट करायचंय, त्या स्वतःला रजिस्टर्ड करतात या पोर्टलवरती, त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि हे झाल्याच्या नंतर विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू होती. म्हणजे आपण आता पहिल्या फेजमध्ये आहेत. शाळेचं रजिस्ट्रेशन सध्या होत आहे. शाळेचं रजिस्ट्रेशन जसं होईल पूर्ण, त्यानंतर विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशनसाठी वेबसाईट ओपन केली जाईल आणि तेव्हा मात्र आपल्याला सांगितल्याप्रमाणे सगळे कागदपत्र सोबत ठेवायचे आणि हे सगळे कागदपत्र घेऊन आपल्याला या साईटवरती फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे. तो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओला शेअर करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.